नमस्कार लाडक्या बहिणींनो, तर खूप दिवसांपासून एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहात तुम्ही, मला माहीत आहे। तर बघा, एप्रिल महिना संपत आला आहे तरी एप्रिल महिन्याचे जे पैसे आहेत, कोणी म्हणत होतं 2100 रुपये मिळणार, कोणी 1500 मिळणार म्हणत होतं, तर अजूनही त्या पैशांचा पत्ता नाही आहे। कारण की अजूनही त्यांच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही पैसा आलेला नाही आहे। तर आता काही जणांच्या खात्यामध्ये जर पैसा आला असतील तर नक्की कमेंट्स करा, परंतु अजूनही एप्रिल महिन्याचे जे हप्ता आहे लाडक्या बहीण योजनेचा, तो अजूनही त्यांना मिळालेला नाही आहे। तर अशा शासन निर्णय आलेला आहे, तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो आता तुम्हाला येणं चालू होणार आहे। शासन निर्णय आलेला आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत। तर आता नेमकं शासन निर्णयामध्ये काय लिहिलेलं नमूद केलेलं आहे सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर असं पण होऊ शकते की एप्रिल महिन्याचे आणि मे महिन्याचे असे दोन्ही मिळून तुमचे जे पैसे आहेत ते तुम्हाला आता येणाऱ्या मे महिन्यामध्येच 2-4 दिवसातच या तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। काय आहे शासन निर्णय सर्व काही बघूया। मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर तो शासन निर्णय आपण बघून घेऊया। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध किंवा वितरित करण्याबाबत, तर बघा, महिला व बाल विकास विभागातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे। दिनांक 30 एप्रिल 2025चा हा शासन निर्णय आहे। तर संदर्भ दिलेले आहेत काही आणि या संदर्भानुसारच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। प्रस्तावना बघूया। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत पात्र कालावधी दरम्यान राज्यातील 21 ते 65 या वर्षे वयोगटातील प्रत्येक पात्र विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिपक्व आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलेला तिच्या स्वतःच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित म्हणजेच की DBTद्वारे दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम देण्यात येत आहे। सन 2025-2026 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी क्रमांक बघा इथं सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टांखाली करण्यात आलेल्या रुपये किती आहे बघा, 2829 कोटी इतक्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये 2511 कोटी, अक्षरी 2511 कोटी फक्त इतका निधी पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बघा, आधार संलग्न म्हणजे DBT ॲक्टिव्ह असलेल्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे अदा करण्याच्या अनुषंगाने वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, शासनाच्या विचाराधीन आतापर्यंत ही बाब होती, म्हणजे की 2025-2026 या वर्षाकरिता जो निधी आहे तो उपलब्ध झालेला आहे। शासन निर्णयसुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। तर बघा, शासन निर्णय काय आहे, 2025-2026 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मागणी क्रमांक सहाय्यक अनुदान वेतनेतर या उद्दिष्टांखाली रुपये 2829 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। बघा, तरतूद झालेली आहे 2829 कोटी रुपयांची तुमच्यासाठी जी मंजुरी मिळालेली आहे। आणि म्हणजे या एका वर्षाचं आहे हे 2025-26, म्हणजे की आर्थिक वर्ष जे आहे एप्रिल महिन्यापासून तर पुढच्या मार्च म्हणजे मार्च महिन्यातल्या 2026 येणार आहे तोपर्यंतचा निधी आहे हा। तर सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2511 कोटी इतका जो निधी आहे तो सर्वसाधारण घटकांसाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। शासन मान्यता आलेली आहे बघा। हे सदर अनुदान सशर्त अनुदान आहे। सदर योजनेवरील खर्चासाठी उपसचिव महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे नियंत्रण अधिकारी तसेच कक्ष अधिकारी रोग शाखा महिला व बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई हे आहरण व संवितरण अधिकारी राहतील। तर बघा, म्हणजे शासन निर्णयाला आलेला आहे आणि एप्रिल 2025 पासून ते मार्च 2026 पर्यंतचा, म्हणजे की या पूर्ण एका वर्षाचा निधी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे शासनानं। आणि किती उपलब्ध करून दिलेला आहे तुम्हाला माहीत असेल, 2511 कोटी रुपयांचा निधी या एका वर्षीचा आलेला आहे। म्हणजे आता तुम्ही जी वाट बघत होता एप्रिल महिन्याच्या पैशांची, ते सुद्धा आता तुमचे मिळणार आहेत आणि लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये टाकणार आहेत। आता असं पण होऊ शकते की एप्रिल महिन्याचे, कारण की एप्रिल महिना पूर्ण निघून गेलेला आहे, अजूनही पैसे आलेले नाहीत लाडक्या बहीण योजनेचे, पण एप्रिल महिन्याचे 1500 आणि मे महिन्याचे 1500 असे मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये या 2-4 दिवसात किंवा 8 दिवसात तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। कारण की निधी उपलब्ध झालेला आहे सरकारकडून।
जो अर्थसंकल्पित निधी होता तो निधी आता वितरणास म्हणजे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे। आता लवकरच या 8 दिवसात तुमचे पैसे जे आहेत दोन्ही महिन्याचे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात। तर अशा प्रकारे हा शासन निर्णय आलेला आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।